हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला कैरीचे सुकं लोणचं बनवून दाखवणार आहे. खूप कमी तेल आणि मसाल्याचा वापर करायचा, पण वर्षभर टिकणारा हा लोणचा खूपच टेस्टी असते, खूपच यम्मी असते आणि कोणतेही प्रिझर्वेटिव्हची पण गरज नाहीये. चला मग झटपट रेसिपी पाहून घेऊया. मी 4 कैरी घेतली. कैरी चांगली परिपक्व कैरी असली पाहिजे, म्हणजे आंबे व्हायच्या आधीचा स्टेज असला पाहिजे. बेबी कैरी आपल्याला नकोय. आणि चांगले धुवून पुसून घेतले कॉटनच्या कपड्याने. अगदी सुखं-सुखं दिसते. तुम्ही बघू शकता कोणतेही पाणी नाहीये. पाणी अजिबात राहायला नकोय. आता चला कापून घेऊया. मी एक कटार घेतले. याने खूप कडक असले तरी चांगले कापायला येते. तुम्हाला जसं आवडते म्हणजे जसं तुम्हाला इझी वाटते तसं तुम्ही कापून घ्या आणि साईज पण तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी थोडासा उभा-उभा कट करते. तुम्ही बघू शकता असं साईज करते. तुम्ही कसाही करू शकता, काही हरकत नाही. आतमधून गुठळी फेकून द्यायची आणि कैरी कापून घ्यायची. सगळे कैरी मी कापून घेतले बघू शकता तुम्ही मित्रांनो. आता 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर घालून चांगले मिक्स करायचं. मिक्स करायला हाताचा वापर अजिबात करायचा नाही. हाताचा वापर केल्यावर लवकर फंगस येतात आणि लोणचं लवकर खराब होऊन जाते. म्हणजे शेल्फ लाईफ कमी होते. म्हणून हाताचा वापर अजिबात करायचा नाही. 1 चमचा घेऊ शकता, नाहीतर माझ्यासारखा असं तुम्ही हलवून-हलवून मिक्स करू शकता. चांगला मिक्स झाला आहे आता. आता थोड्या वेळासाठी याला सोडून द्यायचं. म्हणजे एक टोकरी घ्यायची, नाहीतर एक स्ट्रेनर घ्यायचे. स्ट्रेनरमध्ये कैरी असं घालून घ्यायचं आणि खाली एक भांडं ठेवायचं. असं भांड्यावरती टोकरी ठेवायची, म्हणजे जेवढे पाणी निघणार आहे तो पाणी खाली जाणार आहे. कैरीमध्ये नाही राहणार. आता झाकून ठेवूया आणि 4 ते 5 तासासाठी अशाच सोडून देऊया. 4 ते 5 तासानंतर आपण परत भेटूया. 5 तास झालेले आहेत. आता बघा मित्रांनो, अशी आहे कैरी आणि एवढे पाणी निघलं. एवढे पाणी आपण फेकून देऊया आणि आता कैरीला टाकायचे उन्हात. उन्हात टाकायला एक प्लेट म्हणजे एक भांडं घेऊया पसरलेला आणि यामध्ये कैरी घालून घेऊया. कैरी चांगले पसरून देऊया, पण हात नाही लावायचा. एक फोर्क घेतले मी, 1 चमचा घेऊ शकता. असं पसरून टाकायचे आणि 4 ते 5 तासासाठी उन्हात ठेवायचं. चला मग उन्हात ठेवूया आणि 4 ते 5 तासानंतर परत भेटूया. येथे बघा मित्रांनो, 4 ते 5 तासानंतर असं आहे. पूर्ण सुकलेला नाहीये, पूर्ण सुकवायचा नाहीये. म्हणजे लगभग 50% पर्यंत सुकू द्यायचे. मध्ये एकदा मी पलटून दिले होते. आता चला मसाला तयार करून घेऊया. ही आहे मोहरीची डाळ. मी 50 ग्राम घेतले. त्याचा अर्धा मी वापरणार आहे या लोणच्यासाठी. असं ग्रोसरी शॉपमध्ये भेटते, पण जर नाही भेटलं तर अख्खी मोहरी पण घेऊ शकता. आता मीडियम टू लो हीटवरती 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेऊया. म्हणजे मॉइश्चर निघून गेला पाहिजे. मॉइश्चर नकोय आपल्याला. असं केल्यावर लोणचं आपलं खूप जास्त टिकणार आहे, म्हणजे वर्षभर टिकणार आहे. कोणतेही प्रिझर्वेटिव्हची पण गरज नाहीये. सगळे मसाले आपल्याला असाच भाजून घ्यायचे थोडे-थोडे टाईम. मोहरीची डाळ अगदी रेडी आहे. तुम्ही बघू शकता कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि खूप सुंदर सुगंध येते. आता मी काढून घेते. लाईट नव्हती म्हणून मी गॅसवर करत होते. आता लाईट आली म्हणून हीटरवरती आले. आता मीठ भाजून घ्यायचं. मीठ पण मी अर्धा कपापेक्षा थोडंसं कमीच घेतले. याचा अर्धा मला वापरायचे आहे या लोणच्यासाठी आणि मी याच्यासोबत अजून एक लोणचं बनवते. म्हणून मी डबल मसाला करते. अर्धा मसाला मी ते लोणच्यासाठी वापरणार आहे. मीठ पण मी भाजून घेतले 2 ते 3 मिनिटासाठी. आता आपण मसाला म्हणजे मसाल्याचा पावडर बनवायला इथे मी 1 टीस्पून जिरे घातले, 1 टीस्पून मोहरी घालते, 1 टीस्पून बडीशेप आणि 1/4 टीस्पून मेथी दाणे, हाफ टीस्पून काळी मिरी आणि 7 ते 8 लवंग आणि 2 इंच दालचिनी. एवढे मसाले आपल्याला मीडियम टू लो हीटवरती 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचे.
आणि त्यानंतर खूप चांगले थंड करून घ्यायचे आणि मिक्सर मध्ये एक पावडर बनवून घ्यायचे। तोपर्यंत चला तेल तयार करून घेऊया। 1/4 कप मी रिफाइंड तेल घेतले। तुम्ही कोणतेही तेल घेऊ शकता, कोणतेही कुकिंग ऑइल। चांगले गरम झाल्यानंतर मोहरी टाकून मी चेक करते। मोहरी छान तडतडते म्हणजे तेल तयार आहे। आता हीट बंद करायचे। हीट बंद केल्यानंतर म्हणजे तेल गरम आहे पण हीट चालू नाहीये। आता आपण दोन साहित्य घालून घेऊया। एक आहे हिंग आणि एक आहे हळद पावडर। तेल अजून गरम आहे, तेल पूर्णपणे थंड झालेला नाहीये, थोडा गरम आहे पण हीट चालू नाहीये। आता मी घालते अर्धा टीस्पून हिंग। मी पांढरा हिंग घातले, तुम्हाला वाटलं तर तुम्ही पिवळे हिंग पण घालू शकता। आणि अर्धा टीस्पून हळद पावडर। चांगले मिक्स करून आता तेल पूर्णपणे थंड होऊ देऊया। आता तेल पूर्णपणे थंड झालेला आहे, अगदी वार्म पण नाहीये, अगदी नॉर्मल टेम्परेचर पाहिजे आपल्याला। आता मी एक बाउल घेते आणि बाउल मध्ये कैरी घालून घेते। आता कैरीमध्ये घालून घेऊया तेल। खूप जास्त तेलाची गरज नाहीये, फक्त 1/4 कप तेल घेतले मी। आणि तेल तुम्ही कोणतेही तेल घेऊ शकता, मोहरीचे तेल घेऊ शकता, रिफाइंड ऑइल घेऊ शकता, सनफ्लॉवर तेल घेऊ शकता, कोणतेही तेल घेऊ शकता, काय हरकत नाही। आता सगळं तेल मी घालून घेतले चांगले, मसाला पण घेऊन टाकले। आता चांगलं मिक्स करायचे, हाताचा वापर करायचा नाही, चमच्यानेच मिक्स करायचे आणि सगळी कैरीवरती तेलाची कोटिंग खूप छान असली पाहिजे। त्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत। मसाल्याची कोटिंग छान व्हावी म्हणून तेलाची कोटिंग छान झाली पाहिजे। चांगली कोटिंग झाल्यानंतर आपण मसाला घालून घेऊया। इथे आहे भाजलेले मसाल्याचा पावडर, हे अर्धा क्वांटिटी आहे, बाकी अर्धा मी वापरलेला आहे दुसऱ्या लोणच्यासाठी। मसाल्याची क्वांटिटी तुम्ही जास्त पण घालू शकता, काय हरकत नाही। मोहरीची डाळ ही पण अर्धीच आहे। आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट। तुम्हाला जर तिखट नसेल तर काश्मीरी लाल मिरचीचा पावडर पण घालू शकता, फक्त कलर साठी। आणि मीठ घालते, भाजलेलं मीठ 2 ते 3 चमचा। आता चांगले मिक्स करून घेते। हाताचा वापर अजिबात करायचा नाही, मी परत परत सांगते। चमच्याने खूप चांगले मिक्स करून घेते। सगळी कैरीवरती मसाल्याची कोटिंग खूप छान व्हायला पाहिजे। आणि त्यानंतर आपलं लोणचं अगदी तयार आहे, पण हा लोणचं अजून खायला तयार नाहीये। म्हणजे आपल्याला 7 ते 8 दिवस उन्हात ठेवायचा डब्यात भरून आणि त्यानंतर कैरी खूप छान मऊ होईल आणि लोणचं पण टेस्टी होईल। मग चला आता डब्यात भरून ठेवूया। डबा कोणचा घ्यायचा, तुमच्याकडे जर काचचा डबा असेल तर खूप चांगला आहे, पण माझ्याकडे काचचा डबा नाहीये। मी प्लास्टिकचाच डबा घेतले आणि चांगले धुवून 1 ते 1.5 तासासाठी उन्हात सुकवून घेतले, म्हणजे स्टेराइल करून घेतले। आता आपण लोणचं भरून ठेवूया। लोणचं भरून झाकण लावून, अजून झाकण उघडायची काय गरज नाहीये, पलटून घ्यायची काय गरज नाहीये, अशा 7 ते 8 दिवसासाठी उन्हात ठेवायचं। 7-8 दिवसानंतर चेक करून बघू शकता की लोणचं तयार आहे की नाही। जर अजून तयार नसेल तर अजून 2-3 दिवसासाठी उन्हात ठेवा। खूप चांगले असते, खूपच टेस्टी असते। आणि आता आपण काय करूया, साइडला जेवढे मसाले लागलेले आहेत तेवढे पुसून ठेवूया। एक साफ कॉटनचा कपडा घ्यायचा आणि पुसून ठेवायचा। असं केल्यावर आपलं लोणचं खूप जास्त दिवसासाठी टिकेल आणि फंगस लवकर येणार नाही। आता चला झाकण लावून घेऊया। मित्रांनो, खूपच इझी रेसिपी आहे आणि खायला खूपच टेस्टी आहे, नक्की ट्राय करून बघा। आणि जर रेसिपी ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो, आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आजसाठी एवढेच, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा। बाय बाय।